पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुळा उडालेला आहे. अ, प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आणि आपल्यासमोर आहेत आता आपल्यासोबत ज्यांच्याशी आपण चर्चा आणि संवाद साधणार आहोत ते पडवे जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आत्ता आपल्यासोबत आहेत ते महेश नाटेकर. आपण त्यांनाच विचारूया की त्यांनी प्रचार कसा केला आहे आणि कशाप्रकारे त्यांचं नियोजन आहे आणि पक्षांतरानंतर त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्याच्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल काय भावना आहे हे आपण त्याच्याकडे जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. निवडणुकीचा धुळा उडालाय. प्रचार जोरदार सुरू आहे. पहिली प्रतिक्रिया. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे सन्मान्य नेते शिंदेसाहेब आणि पालकमंत्री उदयजी सामंत साहेब. आपल्याला एकच सांगू इच्छितो, ही निवडणूक माझ्यासाठी पहिली आहे असं काहीच नाही आहे. याच्या आधीही मी धनुष्यबाण घेऊन लढलोय याच मतदारसंघामध्ये आणि आजही धनुष्यबाण घेऊनच मी लढतोय. त्याच्यामुळे पक्षांतर हा विषय माझ्यासाठी नाही आहे. मी मूळ शिवसेनेचं काम केलेलं आहे. त्यावेळेला धनुष्य आहे, यावेळेला शिवसेना आहे आणि यावेळेला धनुष्य आहे. प्रचाराचं नियोजन कसं चालू आहे आणि प्रचार कशाप्रकारे आपला चालू आहे? आमचा प्रचार एकदम व्यवस्थितरित्या चाललेला आहे. कुठेही काही अडचण नाही. कारण प्रचार हा माझ्यासाठी वेगळा मुद्दा नाही आहे. याच्या आधी मी अनेक वर्ष, ते 5 वर्ष गेली निवडणूक लढवली ते नाही, तर याच्या अनेक वर्षापासून मी या गटामध्ये काम करतोय आणि इथला छोट्यातल्या छोटा मुलग्याला जर विचारलं तरी महेश नाटेकरला हे ओळखणार आहेत, कारण तेवढा माझा संपर्क आहे. प्रत्येक घराघरामध्ये माझे संबंध आहेत आणि विकासाच्या रूपाने तर मी केव्हाच पोहोचलेलो आहे. त्याच्यामध्ये अडचणीचा मुद्दा काय आहे असं मला तरी आजच्या घडीला वाटत नाही. तुम्ही जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आहात आणि याआधी सुद्धा ह्या गटाचं तुम्ही नेतृत्व केलंय. त्याचा फायदा की तुम्ही केलेल्या विकास कामांचा फायदा तुम्हाला आत्ता ह्या निवडणुकीत होणार आहे. 100% मी केलेलं विकास काम हे या निवडणुकीमध्ये मला त्याचा फायदा तर होणारच आहे. परंतु लोकांची आणि माझी एक वेगळ्या पद्धतीने नाळ सुद्धा जोडलेली आहे. आत्ताच जर बघितलं, मी इकडे सामंत साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना पहिल्याच एंट्रीमध्ये मला त्यांनी 1 कोटीचा निधी दिला आणि हा संपूर्ण 1 कोटी मी या संपूर्ण मतदारसंघामध्ये जी काय कामं रखडलेली होती, जे ह्याच्या आधी विकास कामं जशीच्या तशी ठप्प होती, या सगळ्या विषयांना आपण चालना देण्याचं काम सामंत साहेबांच्या माध्यमातून मी या ठिकाणी केलेलं आहे. आता अशी कोणती विकास कामे राहिलेली आहेत की तुम्हाला ती प्रामुख्याने आता घ्यावी लागणार? माझं एक व्हिजन आहे वेगळं. मी याच्या आधी रस्ते, रोड, पाणी या विषयावर काम केलं. परंतु एखाद्या विषयावर कन्स्ट्रक्टिव्ह काम होणं फार महत्वाचं आहे आणि ते व्हिजन मी घेऊन या वेळेला जातोय. मला माहिती आहे की इथले अनेक युवा, युवती किंवा इथले अनेक मंडळी ही रोजगारानिमित्त या तालुक्यातून मुंबईला अन्य ठिकाणी जातात. हे का जातात? याच्यावर मी गेली 4-5 वर्ष अभ्यास केला आणि इथं उद्योगाचं कोणतेही साधन नाही. तर ह्या ग्रामीण भागामध्ये आणि इथली भौगोलिक परिस्थिती जर आपण लक्षात घेतली, तर इथं कसं काय आपल्याला काम करता येईल? तर माझ्या एक डोक्यामध्ये कल्पना आली की या भागामध्ये शेती करण्यासाठी इथं कोणत्याही प्रकारची मुबलक पाणी नाही. मी इथलं सर्वे करून एका ठिकाणी धरण व्हावं आणि त्या धरणात मधून इथली संपूर्ण जमीन ही ओलित्या खाली येईल. तिथं लोक शेती व्यवसाय करतील आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्नही त्या दृष्टीने सुटेल असं मला वाटतं. पुढे शिवसेनेचेच हे तुमचे एकेकाळचे सहकारी सचिन बाईक तुमच्या समोर उभे आहेत. तुम्हाला त्यांचं आव्हान असं वाटतंय का? कारण दोन्ही शिवसेना ह्या गटामध्ये दोन्ही शिवसेनाही लढतायत. त्यामुळे त्यांचं आव्हान तुम्हाला आहे का? नाही, सचिनबाई पहिली गोष्ट ते माझ्यानंतर शिवसेनेत आले. त्याच्यानंतर माझ्यानंतर ते तालुका प्रमुख झाले. एकच गोष्ट सांगतो की हे तालुका प्रमुख जेव्हा झाले तेव्हा यांनी आधी पहिले ह्या आबलोली मधल्या त्यांच्या मूळ गावामध्ये किती बैठका घेतल्या, या जिल्हा परिषद गटामध्ये कोणकोणत्या गावात बसले, कोणकोणत्या वाडीमध्ये गेले, याचं पहिलं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. तालुका हा विषय बाहेरचाच राहिला. जे इतरांसाठी वेळ देऊ शकत नाहीत, जे स्वतःच्या व्यवसाय आणि इतर कामांमध्ये व्यस्त असतात, ते इतरांसाठी काय वेळ देणार, ही संपूर्ण परिस्थिती
इथल्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे. त्याच्यामुळे मला ते आव्हान आहेत हा विषयच येऊ शकत नाही. तुमच्यासोबत 2 सहकारी आहेत. ते कुठल्या-कुठल्या पंचायत समिती गणातून निवडणूक लढतायत आणि कोणत्या पक्षाचे? माझ्याबरोबर खोडदे पंचायत समिती गणामधून पाचेरी सडा सॉरी खोडदे नाही, पाचेरी सडा पंचायती समिती गणामधून आमच्या सुचिता घाणेकर या धनुष्यबाण घेऊन लढतायत शिवसेनेमधून, आणि पडवे पंचायत समितीमधून निलेश सुर्वे हे युती म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी लढतायत. शेवटचा प्रश्न आपण विचारतोय. तुम्ही म्हणताय की तुम्हाला आव्हान नाही. ते म्हणतात की आमचा विजय हा 100% आहे. तर तुम्ही म्हणताय तुमचा विजय 100% आहे. मला एक सांगा जी तुम्ही पक्षांतर केल्यानंतर तसं म्हटलं तर ही पहिली निवडणूक आहे. पण त्याचा परिणाम काय तुमच्या मतदारसंघावर होणार आहे का? बिलकुल नाही. मी शिवसेनेमध्ये होतो, आजही शिवसेनेमध्येच आहे. त्याच्यामुळे मला कुठल्याही गोष्ट अडचणीची अजिबात वाटत नाही. आणि संपूर्ण गावच्या गावं आणि वाड्याच्या वाड्या माझा विकास, माझा स्वभाव, शिवसेना, धनुष्यबाण ह्या गोष्टीवर लोक आजही ठाम आहेत. त्यांनी ते जे काय सांगतायत किंवा ते जे काय बोलतायत, ह्यांना मी अनेक वर्ष ओळखतोय ना. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आणि वागण्यावर आणि त्यांनी काय केलंय याच्यावर आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. आणि आज इथली जनता पूर्णपणे सुज्ञ आहे. त्यांना चांगलं माहिती आहे कोण काय करू शकतं आणि कोण काय नाही करू शकत. जर इतकी वर्ष ते इथले सगळ्या क्षेत्रात म्हणता आम्ही महर्षी आहोत, शिक्षण महर्षी आहोत, आम्ही महर्षी आहोत, हे महर्षी आहोत, बरोबर की नाही? तर इथल्या लोकांना काय न्याय मिळाला आणि काय न्याय दिलाय हे मला सांगायची आवश्यकता नाही. माझ्या तोंडून ते वदायची पण मला आवश्यकता नाही. त्या पूर्ण इथल्या संपूर्ण ग्वाल्हेर तालुक्यातील लोकांना माहिती आहे हे काय करू शकतात आणि ह्यांनी काय केलंय हे स्पष्ट आहे. इथल्या मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? तुमच्या गटातल्या मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना एकच आवाहन करेन, येत्या 5 तारखेला धनुष्यबाण आणि शिवसेना याच्या समोरचं बटन दाबायचं आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ आम्ही युती म्हणून लढतोय, तर युतीला मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्या. कारण वरती महाराष्ट्रामध्ये सत्ता आपली आहे, केंद्रामध्ये सत्ता आपली आहे. जी काय याच्या पाठीमाग कामं अपूर्ण राहिलेली आहेत, ज्यांना अनेक लोकांनी स्वतः फेऱ्या मारून ही कामं व्हावीत, ही कामं व्हावीत म्हणून अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यातले कुठलाही दृष्टिकोन किंवा कुठलीही कामं या ठिकाणी झालेली नाहीत. ही कामं नक्कीच आपण करू. आणि माझं एक स्वतःचं व्हिजन आहे, या मतदारसंघामध्ये एक चांगलं धरण व्हावं, या मतदारसंघामध्ये आणखी एखादा चांगला प्रोजेक्ट यावा, त्याची तयारी सुद्धा आम्ही केलेली आहे. आणि अशा प्रकारे इथल्या सर्वातल्या सर्वसामान्य जनतेला, इथल्या सुशिक्षित रोजगाराला त्यांच्या हाताला काम द्यावा, व्यवसाय द्यावा आणि इथे आर्थिक उन्नती व्हावी, हा माझा एक चांगला दृष्टिकोन आहे. आणि अशा पद्धतीने मी पुढे काम करणार आहे. हे होते महेश नाटेकर. हे जिल्हा परिषद पडवे गटातून आपले निवडणूक लढतायत. आपण त्यांच्याकडून विचारलं की त्यांनी जे संवाद साधला त्याच्यामुळे सांगितलं की त्यांचं एक व्हिजन आहे की ते धरण व्हावं, तरुणांना रोजगार मिळावा. ही त्यांची व्हिजन आहे आणि ते व्हिजन ते लवकर पूर्ण करतील. टाइम डिजिटलसाठी उमेश शिंदे, आबलोली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.